बिना डब्बीच्या काड्याने आता इथं होम पेटवलं जात आहे. बाबाबू आपल्याला काहीतरी सांगून फसवत असतात, फसवणूक करतात, सर्वसामान्य जनतेची लुबाडणूक करतात. तर ते सर्व त्यांचा पर्दाफाश करणार आहे. पहा इथे ते कुठे ते पावडर टाकलं गेलेलं आहे इथं. बाबा काय म्हणतो पेटलच काय तुमच्या गावात मोठा वैद्य असेल तर काय पेटणार आता बाबा पहिलेच सांगतो. कारण आता तुम्ही माहिती आहे का मागणीमध्ये पोळकीला लागला होता. बाबांनी पहिलेच सांगलं मस्त मारून गेला तो बाबा. पहा कागदाने पेट घेता, याच्यामध्ये कुठल्या प्रकारे माचीस लावलेले नाही तरी सुद्धा पेट घेता. तर हे कशामुळे पेटले आपल्याला सांगण्यात येणार आहे आता थोड्या वेळाने. पेटला हवन कसा पेटला असेल आता शिकलेल्या कशामुळे पेटला असेल तुला पहिले तुम्ही सांगा. हा व्हिडिओ पाहता व्हिडिओ सांगा सांगा पटकन व्हिडिओ सांगा ना. कारण तर सांगा मी तर सांगत होतो तुम्ही सांगा. चुकल ते चुकल पाहुणे झाले तरी चालते हा कार्यक्रम सगळा पाहुणा नाही. आग लागली कशामुळे पण बिना माचीसने पेट घेतलेला आहे. तुम्ही हवन कार्यक्रम आता यांना विचार काहीतरी उत्तर देत आहे. पेटला तर मग तुम्ही त्याची खूप प्रसिद्धी करणार कशामुळे पेटला सांगा. कुठली माचीस लावलेली त्या मॅडम सांगता. या मॅडम या तुम्ही या तुम्ही वाचायचं नाही तुम्ही फक्त सांगा ना. या डबीमध्ये हा कागद आहे या कागदावर आपण लिक्विड टाकतो बरोबर. हे काळा आहे टाकल्यानंतर जे स्फोट झाला आणि तो पेटला. हे काय असेल काळा बुक्का म्हणतात. पाणी टाकलं ना पूर्ण पाणीच लागलं गिलास जो आपण विहिरीमध्ये घालतो पाणी शुद्ध होण्यासाठी आता घालत नाही भाग घाला पोटॅशियम परमॅंगनेट. हे ग्लिसरीन आहे. पहिलं बाया जास्तीत जास्त तर पोटॅशियम परमॅंगनेट आणि ग्लिसरीन यांच्या संमिश्राला म्हणजे यांचं जर संमिश्र झालं त्यांना कुठल्या प्रकारे माची लावायची गरज ते आपोआप आग लागते असं यांनी सांगितलेलं.